नमस्कार मित्रांनो, हे आमचे मित्र मिलिटरीतून रिटायर आहेत दीपक रंधोळ साहेब। ते रिटायर झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण नोकरी करण्यापेक्षा काहीतरी चांगला बिझनेस केला पाहिजे। आपल्याकडे शेती आहे, पाणी आहे, तर त्यांनी एक गोट फार्म सुरू केलेला आहे। आज आपण त्या गोट फार्मला खास व्हिजिट देण्यासाठी आलो। आम्हालाही कुठेतरी वाटलं की हा गोट फार्म बघावा आणि काहीतरी अनुकरण करावा आणि आपणही कुठेतरी चालू करावं, ह्या उद्देशाने आपण आलेलो आहेत। तरी आपण रंधोळ साहेबांचा गोट फार्म बघूया। रंधोळ साहेबांचं गाव भेंडी, जुनी भेंडी इथले आहेत आणि कळवण तालुका, नाशिक जिल्हा। तरी चला आता आपण बघूया विकी, आपल्याला ते गोट फार्म बघायचं आहे। या या, अरे वाह वाह वाह, अतिशय सुंदर गोट फार्म बनवलेला आहे। छान छान, मस्त सगळे व्हाईट कलर आहे। हो, व्हाईट कलरचे सर्व। हा हा हा, त्याला असं हे म्हणजे हे चारा टाकायची सिस्टम आहे। हो, चारा टाकायची सिस्टम। अच्छा, आणि पाणी वगैरे टप मध्ये देतात। हो, सर्व म्हणजे जाळी वगैरे, म्हणजे बिबट्या वगैरे येऊन, जनावर येऊन त्याच्यासाठी सगळे सेटअप केलेले आहे। अच्छा अच्छा, आणि आता किती आपल्याकडे किती आहे ते सगळे? आता माझ्याकडे 30+ आहेत सगळे। अच्छा, त्याच्यात काही मेल फिमेल दोघं मिळून हा हा हा, 30+ आहे। बरं बरं। आणि हा ब्रीडर आहे आमचा। हा हा हा, पतिरा जातीचा आहे। हा, खूप असं पिंक क्वालिटी एकदम एक नंबर असा असतो। आणि साधारण किती वर्ष झाले सुरू करून? सर मला कमीत कमी 3.5-4 वर्ष झाले। अरे वा वा, अतिशय छान। जवळजवळ 35-40 मला दिसत आहेत सगळ्या सेटअप। हो, छोटे मोठे सर्व। अप्रॉक्स भांडवल टाकून सगळं जाऊन खर्च पाणी 2 पैसे व्यवस्थित मिळून जातात। हो, व्यवस्थित मिळतात। बघा मित्रांनो, गोट फार्म हा टाकला पाहिजे, खूप छान आहे। आणि एक आपल्याला समजा बिझनेस करायचा आहे, काहीतरी व्यवसाय करायचा आहे, तर हा सुद्धा खूप आगळा वेगळा व्यवसाय आहे। आणि आमचे मित्र रंधोळ साहेब हे मिलिटरीतून रिटायर झाले, सैन्य दलातून, आणि त्यांना वाटलं की आपण काहीतरी आगळा वेगळा बिझनेस केला पाहिजे, तर त्यांनी अतिशय सुंदर गोट फार्म चालू केलेला आहे। खूप आनंद वाटला गोट फार्म बघून, खूप छान। साहेब, थोडी माहिती द्या आता जरा। ही पतिरा जातीची शेळी आहे। फुल हिला पिंक क्वालिटी असल्यामुळे किंमत चांगली मिळते हिला। एखादं छोटं पिल्लू असतं ना तिथं नॉर्मल, तरी 20,000च्या वरती ते विकलं जातं। आणि मोठा असा असला तर कमीत कमी 80,000 रुपयेपर्यंत ब्रीडर चांगला असला तर विकला जातो। अरे वा वा, तर त्याच्यामुळे सर्वसाधारण इन्कम चांगला आहे तिचा। बरं बरं। तर असं आहे, आम्ही प्रत्यक्षात ऐकून होतो, पण आज प्रत्यक्षात बघायला आलो। भेंडी ह्या ठिकाणी, कळवण तालुक्यात भेंडी गाव आहे, जुने भेंडी, तिथे हा गोट फार्म अतिशय सुंदर बनवला आहे। ठिकठिकाणी कप्पे बनवलेले आहेत मस्तपैकी त्यांना खेळायला, हिंडायला, फिरायला, आणि खूप छान चारा कुट्टी पण तिकडे बसवलेली आहे। अतिशय छान वाटलं, मस्त एकदम।